सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली होती आणि त्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। सरपंच देशमुखांची संबंध जोडलेल्या महिलेचा खून झालाय। अंजली दमानी यांचा खळबळजनक दावा आहे। हा मृतदेह 7 ते 8 दिवस घरातच पडून होता असं दमानिया म्हणाले आहेत। तर कळंबच्या त्या महिलेची हत्या झाली आहे असा दावाच अंजली दमानी यांनी आता केली आहे। आपण पाहतोय की नवीन नवीन अपडेट्स यात येत आहेत आणि त्या महिलेचा खून झाल्याची बातमी आता समोर येते। अंजली दमानी यांनी हा दावा केलेला आहे। मला आत्ताच काही वेळापूर्वी काही धक्कादायक माहिती आली आहे तिकडच्याच एका पत्रकाराकडनं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कळंबला राहणारी जी महिला होती की जिचा चुकीचा वापर करून म्हणजे संतोष देशमुखांना असं काही लिंक करून करण्याचा जो प्रयत्न होणार होता तर ती महिला तिची हत्या झाली आहे असं मला एका पत्रकाराकडनं आता माहिती आली आहे। मी आता एसपींकडे ती पाठवली आहे आणि हे जर असेल तर अतिशय धक्कादायक आहे। आपण पाहतोय की अंजली दमानी यांनी एक अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे की आपण पाहतोय सरपंच देशमुखांनी संबंध जोडलेल्या महिलेचा खून झालाय का आणि आता हा खून झालाय। हा मृतदेह 7 ते 8 दिवस घरामध्ये पडून होता असं अंजली दमानी म्हणाल्या आहेत आणि हा खळबळजनक दावा त्यांनी केला। दरम्यान आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेत। योगेश, मला सांगा की दमानी यांनी आजच एक दावा केला की कळंबची ती महिला मृत झाली आहे आणि त्याचा मृतदेह 7 ते 8 दिवस घरातच पडून होता। नेमकं काय प्रकरण आहे? नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये हे नाव चर्चेत आलेलं होतं। जी महिलेचं नाव आता सध्याला चर्चेत आलेलं आहे। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातला हा संपूर्ण प्रकार आहे। गेल्या 3 दिवसापूर्वी हे हत्या झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। मात्र प्राथमिक माहिती अशी आहे की ज्यावेळेस पोलिसांना फोन केला त्यावेळेस हा मृतदेह घरात पडून असल्याचं देखील समोर आलेलं आहे। मात्र संतोष देशमुख यांची त्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी संतोष देशमुख यांना याच प्रकरणामध्ये अडकवण्यात येणार असल्याचा प्रकार देखील समोर आला होता किंवा तसं करणार होते, त्यांना बदनाम करण्यात येणार होतं असं देखील माहिती समोर आली होती। हीच ती जी महिला आहे त्या महिलेची चौकशी देखील एसआयटी कडनं करण्यात आली होती आणि त्याच महिलेचा मृतदेह आता घरामध्ये आढळून आलेला आहे। नक्कीच आता अंजली दमानी यांनी आरोप केल्याप्रमाणेच देखील पोलीस धन्यवाद तपास योगेश। आपण पाहतोय की अंजली दमानी यांनी एक मोठा दावा केला आहे आणि आता हा मृतदेह 7 ते 8 दिवस घरातच पडून होता असं त्या म्हणाल्या होत्या। दरम्यान त्या काळामध्ये ह्या महिलेसंदर्भात